विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवैः क्रियते कथम। पूजनीय श्री व्यासजी प्रणीत श्रीमद्भागवत महात्म्यातील प्रथम अध्यायातील पंचम श्लोकाच्या चिंतनाला आजपासून आपला आरंभ होत आहे। झालेल्या 4 श्लोकांमध्ये पहिले 4 श्लोक श्री व्यास उवाच आहेत। त्या 3 श्लोकांमध्ये व्यासजींनी 5 जणांना नमस्कार केला, 4 जणांना नमस्कार केला। शेवटी शौनक आणि सूत या दोघांचंही स्तवन करून पुढची धुरा शौनकांच्या हातात आली। शौनकांनी उवाच करता बरोबर प्रथम काय केलं तर सूत महाराजांचं वर्णन केलं। अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम। अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्याकरता सूत महाराज हे अद्वितीय आहेत। तसेच माझ्या कानाला रसायन स्वरूप असणारी कथा कृपया तुम्ही प्रतिपादन करा। कथासार या शब्दाचं वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करून रसायन कशाला म्हणतात या संबंधात स्पेशली रसेश्वर शास्त्राचा विचार आपण काल करून रसायन पदाचं अर्थचिंतन केलं। आज शौनक महाराजांनी प्रश्न विचारायला आरंभ केला। आतापर्यंतचा सूत महाराजांची जी स्तुती केली, व्यासांनी केलेली स्तुती सूत महाराजांची महामतिम अशी आहे आणि शौनकांनी सूतांची केलेली स्तुती ज्ञान आणि भक्ती या दोनही क्षेत्रातील विद्वत्ता सूत महाराजांच्या ठिकाणी ओतप्रोत नांदत आहे असा विचार प्रदर्शित करणारी ती स्तुती आहे। त्यामध्ये लगेच आता ज्ञान प्रचुरता जर यांच्याकडे आहे, भक्ती प्रचुरता जर यांच्याकडे आहे तर तत्संबंधानं प्रश्न विचारायला काही अडचण नाही। ज्या व्यक्तीच्या ठिकाणी जशा पद्धतीचं आपलं कार्य असते त्या व्यक्तीच्या ठिकाणी विचार करून ती योग्यता आहे का नाही हे दृढ झाल्यावर मग आपण आपल्या इच्छेप्रमाणे त्या व्यक्तीच्या समोर आपण मागणं मागू शकतो। ज्या व्यक्ती शिकलेला आहे असं आपल्याला कळालं तर आपण त्याच्याशी शिकवणीच्या गोष्टी करू शकतो। जो व्यक्ती धनवान आहे असं आपल्याला कळालं तर त्या व्यक्तीशी आपण कर्जाच्या गोष्टी करू शकतो। जो व्यक्ती कलाकार आहे असं आपल्याला कळालं तर आपण त्याच्याशी कलेच्या गोष्टी करू शकतो। जो ज्यातला निपुण आहे तर त्या पद्धतीनं आपण विचार त्याच्याशी करू शकतो। आता व्यासांनी केलेली सुतांची महामतिम या पदातली स्तुती आणि शौनकांनी केलेली स्तुती या 2 स्तुत्या जर यथार्थ असतील म्हणजे आहेतच, जर आहेत तर यातून असं सिद्ध होते की यांना भक्ती आणि ज्ञान या 2 क्षेत्रातला कोणताही जरी प्रश्न विचारला सूत महाराजांना तरी ते त्याचं उत्तर लीलया आणि सहज अशा प्रकारे आपल्याला देऊ शकतील। हे सिद्ध झाल्यानंतर आपली चर्चा पुढे आरंभिली जाणार म्हणून शौनकांनी लगेच प्रश्न विचारले महाराज। या श्लोकामध्ये 2 प्रश्न आहेत शौनकांचे। पहिला प्रश्न आहे भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते कथम आणि दुसरा प्रश्न आहे माया मोह निरासश्च वैष्णवैः क्रियते कथम वर्धते महान भक्ती ज्ञान विरागाप्तः महान विवेकः वर्धते कथम। बाळा खालच्या तुकड्यातलं घ्यावं। माया मोह निरासश्च किंवा करता आधी घ्या वैष्णवैः माया मोह निरासः कथम क्रियते। या श्लोकामध्ये पहिल्या तुकड्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे आणि दुसऱ्या तुकड्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे। कारण विवेक जो पहिल्या वाक्यातला कर्ता आहे तो आहे प्रथमेत आणि खालच्या वाक्यातला कर्ता आहे वैष्णव आणि तो आहे तृतीयेत। वैष्णवैः माया मोह निरासः कथम क्रियते भक्ती ज्ञान विरागाप्तः महान विवेकः कथम वर्धते। 2 प्रश्न आहेत, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग। बरं, कर्तरी आणि कर्मणी या 2 प्रयोगामध्ये जर एखाद्या वेळेस एकच धातू असेल तर त्याच्या अर्थामध्ये बरीच अशी भिन्नता येते। किंचित अर्थातलं भिन्नता दाखवण्यासाठी प्रयोगामध्ये फेरफार केली जाते। जसं साधं उदाहरण एक भुज धातू आहे, तर या भुज धातूचा अर्थ जर भुंगते असा केला तिथं पद भिन्नता आहे, इथं प्रयोग भिन्नता तर आहे। धातुकोशामध्ये स्पेशली
कर्तरी कर्मणी या प्रयोगाचा व्याकरणामध्ये विचार केलेला असतो की कर्तरी प्रयोगातून काय विशेष दाखवलं जाते, कर्मणीतून काय दाखवलं जाते. अगदी त्याच्या नावातून सिद्ध होणारा अर्थ तर फक्त एवढाच आहे की कर्ता ज्यामध्ये प्रधान आहे त्याला म्हणायचं कर्तरी, आणि कर्म ज्यामध्ये प्रधान आहे त्या वाक्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आणि विशेष हा आहे महाराज या श्लोकांचा, बारकाव्यानं परीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल. कर्ता प्रधान असलं की त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात, आणि कर्म प्रधान असलं की कर्मणी प्रयोग. साधे उदाहरण, मी जेवण करतो, काय झालं या वाक्यामध्ये? करता मी, आणि माझ्याकडून जेवण केलं जातं या वाक्यामध्ये कर्ता झाला मीच आहे, पण कडून म्हणल्यामुळे तृतीय आली. पण विषय असा, पहिल्या वाक्यामध्ये मी मुख्य आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जेवण मुख्य आहे. कर्मप्रधानता कर्मणी प्रयोग, कर्ता प्रधानता कर्तरी प्रयोग असू द्या. हे विषय जरी आपल्याला बोलत असताना आता वक्त्याच्या मुखातून कळत नसले, आता कितीही खाली येऊन जरी व्यक्तीनं सांगितलं तर कसं सांगणार, पण हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये असा बारकावा नजरेला येऊन राहिला की पहिला प्रश्न साधा सरळ अर्थ मी तुम्हाला असा सांगतो पा त्याचा, भक्ती ज्ञान आणि वैराग्य या तिघांपासून प्राप्त होणारा जो विवेक आहे तो विवेक कसा काय वाढतो, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न शौनकांनी केला की जे वैष्णव आहेत हे माया मोह महामोह अज्ञान याची निवृत्ती करतात. हो करतात, पण कथम क्रियते निरास, निवृत्ती कशी करतात? म्हणजे सरळ सरळ आहे, भक्ती ज्ञान वैराग्यापासून प्राप्त होणारा विवेक कसा वाढतो, आणि माया मोह वगैरे जे विचार कुविकार कुविचाराधिक आहेत त्याची निवृत्ती वैष्णव कसा करतो, असे दोन प्रश्न आहेत. तर या दोन प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नातला कर्ता आहे विवेक, आणि दुसऱ्या प्रश्नातला कर्ता वैष्णव असला तरी कर्मणी प्रयोग असल्यामुळे कर्म आहे माया मोहाचा निरास. आणि विचार करा महाराज, कशानं मिळवला या विवेकाला महत्व नाही, अंतःकरणात विवेक आहे याला महत्व आहे. एखादा साधक सिद्ध माणसाची साधना शोधते हे जरी खरं असलं तरी सिद्धाच्या ठिकाणी दिसणारं जे वर्तन आहे ते महत्वाचं आहे. साधना कोणी कोणती कोणी कोणती केलेली असेल, जगामध्ये जेवढे महात्मे आहेत ते सगळे एका साधनेतून पुढे गेलेले आहेत अशातला काही प्रकार नाही. किती आपण जुने पाहिले, काही शैवच आहेत, पुराणांमध्ये आपण पाहिलं तर काही महादेवाची साधना करून पुढे गेलेले आहेत. पुराणांतरामध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर काही गणपतीची साधना केलेली आहेत, काही नामसाधना करून मोठे झालेले आहेत, काही यज्ञाधिकांची साधना करून आपल्या ठिकाणी महत्ता प्राप्त करून घेणारे आहेत, काही कोणी काही कोणती वेगवेगळ्या साधना आहेत. पण सगळ्या साधूंचं साध्य वा साध्याच्या वेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये सदस्य प्राप्त झालेला विवेक हा एकाच जातीतला असल्यामुळं सगळ्या संतांना एकच मानलं जातं. जरी देहदृष्टीने जनाबाई नामदेव महाराजांच्या दासी असल्या, देहदृष्टीने असल्या दाशीजनी आणि जग म्हणते असं नाही, स्वतः आईसाहेब सुद्धा कबूल करतात की मी नामदेवाची दासी आहे, म्हणे नामदेवाची दासी, असे जनाबाई जरी म्हणत असल्या तरी आपल्या दृष्टीनं जनाबाई नामदेव महाराजांमध्ये काही फरक नाही. कारण परमार्थामध्ये परमार्थातला अधिकार किती यावर मोठेपणा लहानपणा ठरवला जातो ना. दासींबिशी हा विचार नाही. महाराज आधुनिक ज्या डिग्र्या बिग्र्या मिळतात त्या ठिकाणी सुद्धा हाच विचार केला जातो. कोणी एखादा ST-NTतला आणि क्लास 1चा अधिकारी आहे आणि एखादा ओपन मधला आहे आणि तो तिथला शिपाई आहे, कोणाला महत्व दिलं जाईल? ST-NTला थोडी किंमत आहे, तो क्लास 1चा अधिकारी आहे त्याला किंमत दिली जाते. हा ओपन अगदी ब्राह्मण जरी असला तरी याला तिथं यांनी म्हटल्यानंतर पाणीच आणावं लागेल. माता जर वर्णदृष्टीने विचार केला तर मोठा आहे, पण सरकारने दिलेले हुद्दे जर मोठा असेल तर ST-NT सुद्धा ओपन पेक्षा जशी मोठी ठरते. लोक घाई करतात महाराज ST-NTत आम्हाला घ्यावं म्हणून. ओपन मधले असणार, प्रयत्नपूर्वक पैसे देऊन ओबीसी करून घेणार, आणि आपण म्हटलं की मग जातीयवाद वाटणार, पण स्वतः मात्र खूप प्रयत्न करणार आपल्या जातीला घसरवण्याचा. अजून मला काही जातीवादी बोलायचं नाही. तर ईश्वर जरी जात उत्तम आणि अध असली
तरी सरकारनं दिलेल्या पदवीनुसारच ते मानावं लागते. ब्राह्मण आहे म्हणून खुर्चीवर जाऊन बसेल आणि एसटीएनटीतला आहे म्हणून पाणी आणेल असं नाही. अधिकारी जर असेल तर त्याला या ब्राह्मणालाच पाणी न्यावं लागेल. म्हणजे मानव निर्मित मोठेपणा आणि मानव निर्मित लहानपणा जर एवढं काही करू शकून राहिला तर भगवत भक्तीच्या आचरणाने प्राप्त झालेला मोठेपणा आणि भगवत भक्ती न केल्यामुळे प्राप्त झालेला नीचपणा प्रश्नच नाही. त्याच्यापेक्षा शूद्र ब्राह्मणापेक्षा भक्त शूद्र मोठाच आहे. नामदेव भगवंत म्हणतात, भगवंताच्या मुखात नामदेव महाराजांनी शब्द घातलेत, तुम्हाला जर तुमचा दिवस चांगला जावा वाटत असेल, तुम्हाला जर तुमचा दिवस चांगला घालवा वाटत असेल, तुमचा प्रवास चांगला व्हावा वाटत असेल, तर नामदेव महाराजांनी आयडिया दिली एक. कोणतंही काम करत असताना खूप सोपी आयडिया आहे. ही आयडिया भक्ती कशी माणसाला उचलते याच्यासाठीची ही आयडिया आहे. अगदी आम्ही बरेच ठिकाणी प्रयोगही करून पाहिला. तुम्ही हा प्रयोग करा. माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान, चोखिया माझ्या चोखियाचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडून येती. चोखा महाराजचा फोटो डायरीमध्ये ठेवा. इथलं जे आहे ते काढून. बाहेर गावी आम्ही लोकांना सांगतो इंटरनेटहून घ्या. आता आपण डायरेक्ट केंद्रातच असल्यामुळे आपल्याला काही नेट बीट वापरा, आपण थेट आहे ना, आपल्याला काय नेट वापरावं लागेल. तो फोटो घ्या, डायरी बिरीत ठेवा, बाया असतील त्यांच्या थैलीत ठेवा आणि अधूनमधून त्या फोटोकडे पाहून त्याचं दर्शन घेत राहा. महाराज तया कधी विघ्न पडून येते असं म्हटलं भगवंतानी माझ्या ज्ञानोबाचं. म्हणजे ज्ञानोबाचं ध्यान केल्यानंतर आपलं वाटोळ होईल अशातला प्रकार नाही, पण भक्तीमुळं प्राप्त झालेला मोठेपणा मला तुम्हाला सांगायचा आहे. तर साध्य प्राप्त काय केलं यावर भक्तीतला मोठा आणि छोटा ठरतो. त्यानं आधी काय केलं, कसं केलं, तो पापी आहे का महापापी आहे याचा कोण विचार करून राहिलं. खरंच सांगा, इथं जर आता वाल्मिकी एकदम येऊन बसले आणि एखादा कोणी माणूस आहे की ज्याच्या 10-12 पिढ्यांनी मांस खाल्लेलं नाही, काही नाही, तो आपल्या प्रवचनात एखादा बसलेला आहे, कुणी त्याच्या घरात व्यसनी नाही, कुणी त्याच्या घरात मांस खात नाही, असा 10-12 पिढ्याचा माणूस आहे आणि एकीकडून वाल्मिकी आले. वाल्मिकीचं तर तुम्हाला काही सांगायचं कामच नाही. अगदी पार मोहरी ओळायला खडे आणि फक्त ब्राह्मणाला मारायचे म्हणतात. आणि ते खडे दुसरे किसरे कोणी नव्हते म्हणतात, शालिग्रामाचे खडे होते. म्हणजे देवालाही फोडायचा, कारण शालिग्रामात सोनं असतं, देवालाही फोडायचा, त्या ब्राह्मणालाही मारायचा. आणि असे एवढे त्यानं हत्या केलेल्या. आणि ते जर वाल्मिकजी आता येऊन बसले तर तुम्ही कोणाच्या पाया पडसान? तो 10 जन्म मांस न खाल्लेल्याच्या का वाल्मिकजीच्या? मग वाल्मिकजीची जात. तर व्यवहारामध्ये हा जातीपातीचा जो मोठेपणा आहे, परमार्थात त्याला मुळीच किंमत नाही. अगदी 10 पिढ्यांपासून मांस न खाल्लेला ब्राह्मण असेल तरी मस्तक आपल्याला चोखा महाराजांच्याच पायावर टेकवावं लागेल, तरी मस्तक आपल्याला वाल्मिकीच्या पायावर टेकवावं लागेल. साध्य काय आहे, अवस्था पदरी काय बांधून घेतलेली आहे, याला परमार्थामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व असते. तर विवेक आवरून विषय निघाला. विवेक हे साध्य आहे महाराज. याच्यामध्ये सुद्धा योगशास्त्रामध्ये सुद्धा विवेकाला मुख्य अशा प्रकारचं साध्य मानलेलं आहे. आणि इथं तर शौनकजींच्या मुखातून तसंच सिद्ध होऊन राहिलं. भक्ती ज्ञान विराग आप्त विवेक. विवेक परमार्थात खूपच महत्वाचा आहे असं वर्णन केलं जातं. जसं की बाबा राजहंस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दूध आणि पाणी एकत्र राहते, आणि राजहंसाची हजेरी लागली की दूध दूध होतं आणि पाणी पाणी होते. राजहंस जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत दूध आणि पाणी एकत्र आहे. आणि राजहंस आला की ईश्वरानं त्याच्या चोचेत काय किमया दिली की त्यानं ती चोच त्या दुधामध्ये घातली की बरोबर गायन गवळी वेगळा होतो. गायन गवळी केला ना तुम्हाला ना, गायचं असते दूध आणि गवळ्याचं असते पाणी. गायन गवळी वेगळा. गाय काही पाणी नाही देत, गाय देत असताना दूध देते, पण गवळीवरून पाणी टाकतो. तर गायन गवळी वेगळा करून टाकते राजहंस. त्याच्या चोचीमध्ये ती पावर आहे. सर 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 गाय ओढून घेते आणि गवळी खालीच ठेवते. गायची किमया, गायीमध्ये ही पावर आहे, गायीमध्ये शक्ती आहे. माफ करा, राजहंशामध्ये शक्ती आहे. जसा राजहंस क्षीर आणि नीर वेगळा करतो त्याच पद्धतीने विवेक आपल्या जीवनामधला परमार्थ रूपी दूध आणि संसार रूपी पाण्याला वेगळं करते. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात विवेकाचा राजहंस नाही ना तोपर्यंत परमार्थ आणि संसार याला खिचडी रूपाने आपण ग्रहण करत राहतो. एखादा पंगत देणारा जर असला
किराणा आणायला गेला तर त्या पंक्तीवाल्याला, त्या किराण्यावाल्याला पंक्तीच्या नावावर सहानुभूती मागत राहतो. पंक्तीच्या नावावर सहानुभूती मागत राहतो. का काय भाव दिलं? हळद 100-200 रुपये किलो आहे, 150 रुपये द्या ना. हो, आम्ही 200 रुपये सर्रास विकून राहिलो, आमची खरेदी नाही, आम्ही विकत तेवढ्यात घेतली नाही, तुम्हाला आम्ही कसं काय द्यावं? हो, पंक्तीला पाहिजे, मला उपकार करून राहिला का? याला म्हणतात संसारण परमार्थाची खिचडी. परमार्थाच्या नावावर संसारिकांना सवलत मागत राहणार, संसाराच्या नावावर परमार्थात अग्रगण्य होण्याचा प्रयत्न करणार, अशी खिचडी करत राहतात. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये विवेकरूपी राजहंस प्रवेश करतो तेव्हा मग संसार संसार आणि परमार्थ परमार्थ काय फलकटतो. येथे सार भगवंत दिग्जने नाही विवेक वैराग्य तुकुपर्यंत झुरे माना लागी साधूपणा. त्याच्या जीवनाचा धिक्कार आहे की ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही. झुरे माना लागी साधूपणा, लोकांनी मानावं म्हणून उपरा विकत घेतलेला, बाहेरून आणलेला असा विवेक स्वतःच्या ठिकाणी प्रदर्शित करतात. खूपच विवेकी असल्यावानी लोकांनी मानावून धिक्जिने नाही विवेक वैराग्य झुरे माना लागी साधूपणा. तर या विवेकाला परमार्थामध्ये राजहंसाची उपमा दिली. प्रसंगी आपण विवेकाच्या संबंधात करू विचार, व वर्तमान एवढं ध्यानात घ्या की पहिला जो प्रश्न आहे की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांपासून प्राप्त झालेला महान अशा प्रकारचा विवेक कसा काय वाढतो. आता विवेक प्राप्तीचं साधनच शौनकजी यामध्ये सांगून राहिले. पहिलं साधन भक्ती, दुसरं साधन ज्ञान आणि तिसरं साधन वैराग्य. भक्तीपासून, ज्ञानापासून, वैराग्यापासून प्राप्त झालेला विवेक कसा काय वाढतो. आम्ही भगवत भक्तांनी, आम्ही साधकांनी या विवेकाला वाढवावं कसं, असा शौनकजींनी पहिला प्रश्न सूत महाराजांना विचारला. आता सरळ आहे की भक्ती असली तरी इथं साधन आहे, भक्ती असली, ज्ञान असलं तरी इथं साधन आहे, वैराग्य असलं तरी या श्लोकामध्ये ते साधन आहे. आणि साध्य आहे विवेक. आणि नक्कीच साधनेपेक्षा साध्याला जास्त महत्व असते. साधना ही साध्याकरिताच केली जात असते. पैशासाठी मरमर करणारे प्रसंगी वावर विकून पैसे देतात दुसऱ्याला. का? पोराला नोकरीवर लावल्या जातं. आमच्या गावाकडे काय झालं, 5 एकर वावर विक्री काढलं, 5-6 7-7 लाख रुपये एकराचं, त्याला पाहिजे 10 लाख रुपये, 2 लाख रुपये एकरानं घ्या म्हणे. कुणीच गिऱ्हाईक सापडला नाही. कसा भाग असेल आमचा याचा विचार करा. 2 लाख रुपये एकरानं 5 एकर वावर, रुपयासाठी मरमर करणारा एवढ्या लाख रुपयाचा तोटा का सहन करून राहिला, तर पोरगा नोकरीवर लागून राहिला. साध्य आहे ना, म्हणजे साध्यासाठी साधना गौण राहणार, साध्य महत्वाचं राहणार. नाही रे, शेती सांभाळून काय करायचं आहे, मुलाबाळांच्या सुखासाठी शेती सांभाळायची आहे. आणि जर मुलाला नोकरी लागत असेल आणि तो कायमचाच जर शेतातून निघत असेल तर मग या शेताचं काय करायचं आहे. म्हणून त्यानं शेत विकून पोराला नोकरी. साधनेपेक्षा साध्याला महत्व असते. भक्तीपेक्षा, ज्ञानापेक्षा, वैराग्यापेक्षा मानावंच लागेल की विवेकाला महत्व आहे. म्हणजे या वाक्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याचं नाव आहे. याच श्लोकाच्या तुकड्यामध्ये महान विवेक म्हणून विवेकाला विशेषण लावलं, महान विवेकाचं नाव आहे. आणि कथम खालच्या तुकड्यातलं घ्या, वर्धतेला वर लावून द्या. या भक्ती, ज्ञान आणि वैराग्यापासून प्राप्त झालेला हा विवेक वाढतो कसा, म्हणजे या पूर्ण वाक्यामध्ये मुख्य मानावं लागेल आपल्याला विवेकाला. शेती महत्वाची नाही, पोराची नोकरी महत्वाची आहे. बँक बॅलेन्स, आपले विमे पॉलिशा महत्वाचं नाही, पोरीचं लग्न महत्वाचं आहे. जर ते आलं तर सगळ्या पॉलिशा बिलिशा थटाथट तोडतात लोक, आणि चांगलं स्थळ आलं तर लग्न करतात. पॉलिशी महत्वाची नाही, मुलीचं लग्न महत्वाचं आहे. शेती महत्वाची नाही, पोराची नोकरी महत्वाची आहे. तसं भक्ती, ज्ञान, वैराग्य महत्वाचं नाही, त्याच्यापासून प्राप्त होणार विवेक महत्वाचा आहे. म्हणजे सहज सिद्ध झालं की पहिल्या तुकड्यामध्ये विवेक महत्वाचा आहे. बरं, आणि खालचा जो तुकडा आहे त्या खालच्या तुकड्यामध्ये माया मोह निराशश्च वैष्णवै क्रियते कथम. माया आणि मोह याचा निराश वैष्णव कसे करतात, यामध्ये वैष्णव महत्वाचे नाही. जर अवैष्णव जरी असेल आणि माया मोहाचा निराश करत असेल तर काय वायाला चाललं का.
तुम्ही म्हणाल वैष्णव नाही आणि माया मोहाचा निराश करतो असं होतं का? तर न व्हायला काय झालं? गणपतीच्या भक्तांना गाणपत्य म्हणतात, ते माया मोहाचा निराश नाही करू शकत. इथं जरी शौनकजी म्हणत असले की या माया मोहाचा निराश वैष्णव कसा करतात, पण साधा आहे ना, गणपतीच्या बळावर गाणपत्य असणारे काय माया मोहाचा निराश नाही करू शकत? महादेवाचे उपासक असणारे शैव काय माया मोहाचा निराश नाही करू शकत? देवीचे भक्त असणारे शाक्त ते काय माया मोहाचा निराश नाही करू शकत? करू शकतात ना. त्यामुळे वैष्णवपद महत्वाचं नाही, माया मोहाचा निराश तर कोणीही करू शकते. कोणीही शब्दाचा अर्थ संसारिक नाही. कोणीही शब्दाचा अर्थ कोण्या तरी देवाच्या बळावर परमार्थात शिरलेला त्या त्या देवतेचा भक्त. सूर्याच्या बळावर का आपण माया मोहाचा निराश नाही करू शकत? सौर्य उपासना आहे ना, पंचदेवतेतलं पंचायतनातले सूर्य आहेत, तुझे सूर्य भगवान आहेत, त्यांच्या बळावरही माया मोहाचा निराश केला जाऊ शकतो. काय सामान्य आहेत महाराज? अगदी तुकाराम महाराजांसारखे वैराग्याचे महामेरू ज्या बजरंग बलीला विचारतात काय भक्ती, त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. एक जण म्हणे तुम्ही म्हणत राहता चहा बंद करा, चहा बंद करा. तुकाराम महाराज बजरंग बलीला हॉटेलचा रस्ता विचारतात म्हणे. कुठं काय भक्ती चहाच्या वाटा. भक्तीचं साठी मंदिर विचारलं आणि चहा कुणीकडे भेटते त्याचा रस्ता विचारून राहिले म्हणे. तर काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत? मध्ये दाबाव्या सुभटा. सु म्हणजे चांगला, भट म्हणजे योद्धा, चांगले युद्ध करणारे बजरंग बली. त्यांना तुकाराम महाराज रस्ता विचारतात आणि पहिल्यांदा शरणही जातात. शरण शरण जी लावा, शरण शरण जी हनुमंता तुम्हाला रामदूता. बरं शरण येऊन महाराज काय करायचंय तुम्हाला? काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या, मला तुम्ही भक्तीचा रस्ता दाखवा, असं तुकाराम महाराज बजरंग बलीला मागतात. म्हणजे बजरंग बलीच्या पाया पडावं एवढे बजरंग बली मोठे आहेत. म्हणजे आपण तर पडावं काही प्रश्नच नाही, पण तुकाराम महाराजांनी पाया पडावं. काय आहेत तुकाराम महाराज? काय अधिकार आहे तुकाराम महाराजांचा? महाराज आम्ही वैकुंठवासी तुकोबाराय म्हणतात. तुमच्या माझ्यासारखे कुठेतरी जन्माला आले विटाळात असा विचार तुकोबारायांचा थोडी करता येईल. बरं तुकाराम महाराज वैकुंठातून येणारे आहेत, ते तुकाराम महाराज बजरंग बलीच्या पाया पडतात. आणि थोडा विचार करा, ते बजरंग बली सूर्याचे भक्त आहेत, ते बजरंग बली सूर्याचे शिष्य आहेत. भक्त म्हणजे शिष्य आहेत. मग आता ज्याचा शिष्याला तुकोबाराय शरण जातात त्या सूर्याच्या उपासनेने आपण का मायामोहाचा निराश नाही करू शकत? म्हणजे मुख्य वाक्य ध्यानात घ्या. दुसरा जो या श्लोकाचा तुकडा आहे, या तुकड्यामध्ये वैष्णवपद महत्वाचं नाही, मायामोहाचा निराश महत्वाचा आहे. कारण मायामोहाचा निराश वैष्णवच करतात असं नाही, वैष्णव करतात हे पक्का आहे. तुकाराम महाराजांनी मायामोहाचा निराश केला, वैष्णवांनी निराश केला, मान्य आहे. ज्ञानोबारायांनी मायामोहाचा निराश केला, वैष्णव मायामोहाचा निराश करतो, मान्य आहे. जनाबाई बहिणाबाई नामदेव महाराजांनी मायामोहाचा निराश केला, वैष्णवांनी निराश केला, मान्य आहे. पण जे वैष्णव नाहीत असेही कितीकही आहेत की ज्यांनी मायामोहाचा निराश केला. गणपतीच्या बळावर मायामोहाचा निराश केला, महादेवाच्या बळावर मायामोहाचा निराश केला, देवीच्या बळावर मायामोहाचा निराश केला, सूर्याच्या बळावर मायामोहाचा निराश केला. आपल्याला अनेक अशा प्रकारचे भक्त दिसतील. तर या तुकड्यामध्ये वैष्णव पद महत्वाचं नाही, महत्वाचं नाही. मग कोण महत्वाचं आहे? या तुकड्यामध्ये महत्वाचं आहे माया मोहाचा निराश. तुम्हाला जर वैष्णव न होता माया मोहाचा निराश करायचा असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला वैष्णवाची दीक्षा न घेता दुसऱ्या कोण्या संप्रदायातून मायामोहाचा निराश करायचा असेल तर तुम्ही करू शकता. वैष्णव होणं महत्वाचं नाही, मायामोहाचा निराश करणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा महाराज, पहिल्या तुकड्यामध्ये विवेक महत्वाचा आहे, तो तुम्ही कुठून मिळवला याला किंमत नाही, विवेक महत्वाचा आहे. आणि दुसऱ्या तुकड्यामध्ये वैष्णव महत्वाचं नाही, तुम्ही कोणी देवाचे भक्त व्हा आणि मायामोहाचा निराश करा. इथं मायामोह महत्वाचा आहे, मायामोहाचा निराश महत्वाचा आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे, पहिल्या वाक्यामध्ये जो विवेक महत्वाचा आहे तिथं कर्तरी प्रयोग व्यास महर्षींनी रचला. आणि ज्या दुसऱ्या तुकड्यामध्ये मायामोहाचा निराश महत्वाचा आहे त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग व्यास महर्षींनी केला. आणि पहिल्या वाक्यात कर्तरी प्रयोग आहे आणि विवेक करताय, दुसऱ्या वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे आणि मायामोहाचा निराश त्या ठिकाणी कर्म आहे. कर्मप्रधानता, कर्मणी प्रयोग. कर्ता प्रधान जिथं असतो त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग.
याला म्हणतात महाराज संत वचन. ठीक आहे, आपण भगवंताला संतांना याबद्दल धन्यवाद देऊ की हे आमच्या ध्यानात तुम्ही आणून दिलं. सगळं संतांचंच असतं महाराज. एखादी गोष्ट अशी काही विशेष आठवली बोलत असताना, आता एवढं आपण 2-2 तास रोज बोलत राहणार, काही काही गोष्टी बुद्धीमध्ये येतच राहतात ज्या वाचलेल्या. आता हे थोडी मी वाचलेलं आहे. कर्तरी कर्मणी प्रयोगामध्ये कोण प्रधान असतं एवढी माहिती आहे, पण इथं कर्ता आणि कर्म कसं प्रधान हे तर ईश्वराचीच कृपा आहे ना. फक्त एवढाच देवाला धन्यवाद द्यावा की त्याने आपल्याला निमित्त केलं. सगळं करत देवच असतो महाराज. आपण अगदी विनोदाला पात्र होऊ. जर एक मी विनोदच तयार केला होता, तर तो तुम्हाला विनोद नाही वाटणार. त्या विनोदातून सिरियस व्हायला पाहिजे आपण. जगातला 1 नंबरचा विनोद कोणता असेल तर आम्ही तयार केलेला विनोद तुम्हाला सांगतो. आम्ही मध्ये अहंकार विहंकार नका समजू, बरोबर, आला लक्षात म्हणून सांगतो. तर मी करतो असं म्हणणं जगामध्ये याच्यासारखा विनोदच नाही. मी करतो असं जर कोणी म्हणत असेल तर याच्यासारखा विनोदच नाही. आणि मी करतो असं म्हणणं याच्यासारखी जगामध्ये मूर्खताच नाही. काय करतो आपण, काय करू शकतो आपण, याचा पहिल्यांदा विचार करा. भुजला पापड फुटत नाही आमच्याकडली म्हण. आपल्याच्याने भुजला पापड कोणाच्यानंच फुटत नसते. भाजला म्हणा तुमच्या शुद्ध भाषेत. समजा एखादा पापड आपण भाजला आणि भाजला बरोबर एका सेकंदात तुमच्या हातात दिला फोडा, फुटतो का? वाकस असतो, जरा हे असतो. मग अगदी 10-12 सेकंद जर निघून गेले तर मग नुसता धक्का लावला तरी कोरं होतील त्याचे. पण आमच्याकडे म्हणतात बा माणसाच्यानं काय होतं, भाजला पापड माणसाच्याने फुटत नाही, तो डोंगर चढायचे काम कुठं माणसं करणार आहेत. ते डिस्कवरीवर येत राहत बा. एक माणूस असा आता परवाला पाहायला गेला की तो उलटा पडतो. आपण जसं सरको पडतो ना, तो उलटा पडतो. पण एवढ्या वेगानं पडतो की चांगला पळणारा माणूस त्याच्या संग सरका नाही पळू शकत. सोयीचा पळायला लागले, सोयीचा नाही पळू शकत. आणि हा उलटा तेवढा पडतो. मग त्यांनी विज्ञानच असतो, ते बारीक परीक्षण करतं. जेव्हा सरका पळणारा मनुष्य रेस पद्धतीने उगा अळम धळम कुठेही उभा राहिला आणि पळत सुटला असं नाही, तर तो उभा राहत असताना असा लावण्या पडलेला असतो. त्याच्या पायाला 2 असे स्टँड असतात, डाव्या पायाला उजव्या पायाला. आणि पळत असताना जे ऑर्डर दिली जाते की पळा, तर तो त्याला असा झटका मारून दरदिशी शरीर पुढे उडवतो 2-4 फूट पहिल्यांदा, 2-4 फूट. आणि मग त्याची रनिंग. आणि जो उलटा उभा राहतो तो स्वतःच्या शरीराला झटका देऊन 2-4 फूट उडूच शकत नाही. बारीक परीक्षण केलं की ही एक जमेची बाजू आहे सरकं पळणाऱ्या माणसाची, की जो झटका देऊन छलांग मारू शकतो. जो उलटा उभा आहे त्याची तो छलांग कशी मारू शकेल, उडी कशी मारू शकेल. आणि बरं, अशा बऱ्याचशा त्रुट्या काढल्या त्यांनी, परत शक्ती लागत नाही वगैरे वगैरे. आणि पळवलं बा दोघांना. महाराज जो उलटा पळणारा होता तो सरका पळणाऱ्याच्या कितीकही पटीनं पुढे होता. मग मेडिकल चेकअप केलं. एक माणूस असा होता, तो असा कागद बिगद पुढे, ह्या विज्ञानानं सिद्ध केलेल्या गोष्टी, मी पुराणातलं नाही सांगत तुम्हाला. तर असं जर ठेवलं त्यानं हात, तर त्याच्या हातामध्ये तो 150 डिग्री सेल्सिअस वातावरण तयार कर, तापमान. म्हणजे पाणी उकळते ना, तर पाणी उकळल्यानंतर सुद्धा जे टेम्परेचर सुरू होते तिथून पुढे तेवढं तापमान हातात. आणि पुढे असणारं ओल्या गोष्टी पेटवून टाकतो. ओल्या साधी पुस्तकं कोरड्याचं तो पार त्याला हेच करून टाकेल. ओल्या फुलं ठेवले त्याच्या पुढे, फुलं पाण्यामध्ये ओले करून कागद ठेवले. कोणी म्हणे नाही, त्या पाण्यामध्ये काही जादू असेल, ते पाणी त्याचं आहे. ते पाणी फेकून दिलं, दुसरं पाणी त्यात टाकलं, त्याच्यात कागद ओला केला, तरी याने कागद जाळला. काय शक्ती आहे. पण हा तरी उलटा पडाला. एक जण तर माकडावानी पडायला लागला, म्हणजे हात आणि पाय 4 पायावर. आणि झाली रनिंग सुरू. तर जो सोयीचा पडून राहिला त्याच्यापेक्षा डबल पुढे गेला हा माकडावानी. तुम्ही म्हणाले कशासाठी सांगून राहिले आम्हाला? मला एवढंच सांगायचं आहे की आपण काहीच करत नसतो. मेडिकल चेकअप केली तर ध्यानात आलं की त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की तो सरक्यापेक्षा उलटा जास्त पडेल. मग आता रचना कोण केली? याच्या आईनं केली का याच्या बापानं केली का कोण का यानं केली स्वतः? ही तो रचना कोण केलेली आहे? ईश्वरानं केलेली आहे. म्हणून मी करतो असं म्हणण्यासारखा जगामध्ये कसलाच अजून विनोदच नाही तयार झाला. एक गोष्ट सांगतात बाई, एका मास्तरनं पोरायला सांगितलं खोटं बोलायची परीक्षा घेऊ म्हणे आपण.
कोणाचा पहिला नंबर येते. सगळे पोरं खोटं लिहायचं, जेवढं जास्त खोटं तेवढा जास्त नंबर त्याला मिळेल. मग कोणा काही लिहि, एका जणांना दिलं, मी माझ्या मामाच्या घरी ऑटो रिक्षानं समुद्रातून चाललो होतो. समुद्रातून जाता येतं का? समुद्रातून चाललो होतो. मग मध्यंतरी ऑटो रिक्षावाल्याला भूक लागली, मग एका धाब्यावर आम्ही आमचं ऑटो थांबवलं समुद्रात. किती खोटं आहे. पक्क वाटलं की या पोराचा नंबर येईल, एवढं कोण खोटं बोलेल. तर त्यानं अशा पद्धतीनं खोटं बोलला, त्याला नंबर नाही आला. आणि एका पोरानं काय लिहिलं माहितीये का? फक्त त्यानं पेपर घेतला, एकाच वाक्यात त्यानं एक खोटं लिहिलं. एका खोलीमध्ये, ऐकून घ्या नीट, एका खोलीमध्ये 2 बाया 2 तास गप्प बसल्या, त्याचा पहिला नंबर आला. 2 बाया एका खोलीमध्ये 2 तास गप्प बसू शकतील का? चू 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 चू. एका खोलीत 2 बाया असलं की असं ते 200 माणसं भरलेली आहेत. माई राहतील तर आहे बुवा. तर 2 बाया एका खोलीत 2 तास गप्प बसणं किती मोठा विनोद. त्या पोराचा पहिला नंबर आला. किंवा हे जगातला 1 नंबर खोटा आहे म्हणून. पण मी तुम्हाला त्याच्याही पुढचं एक खोटं सांगतो, मी करतो म्हणणं याच्यासारखं जगात दुसरं कोणतंच खोटं नाही. उलटा पडतोय तर त्याच्या शरीराची रचना ईश्वरानं तशी केलेली आहे. त्यामुळे जर काही ध्यानात आलं, असं तर बोलत असताना काही विषय ध्यानात आले, काही हे तर आमच्या संबंधात एवढंच कार्य असल्यामुळे आम्हाला एवढंच आठवतं. पण मात्र तुम्हाला अनेक कामं असतात संसारातले. ध्यानात ठेवायचं की एखादं काम जर आपल्याकडून यशस्वी झालं तर हे आपण केलेलं नाही, हे सगळे ईश्वरी संरचना असतात. आपण कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाविषयी बोलत होतो की बरोबर पहिल्या वाक्यात विवेक महत्वाचा आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये महामोह निरास महत्वाचा आहे. बरोबर, पहिल्या वाक्यात कर्ता विवेक आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये महामोहाचा निरास हे कर्म आहे आणि प्रयोग सुद्धा कर्मणी आहे. असं एक सामान्य अर्थ या श्लोकाचा आपण पाहिला. आता थोडं या श्लोकाकडे जरा बारक्या नजरीने पाहण्याचा प्रयत्न करा. व्यासजी म्हणतात, शौनक महाराज म्हणतात की आम्हाला विवेक वाढवायचा आहे, वा वाढलेला जो विवेक आहे त्याला अधिक अधिक वाढवायचा आहे. बरं, मग तो वाढतो कोणाच्या माध्यमातून? तर 3 साधना शौनकजींनी आपल्याला सांगितल्यात. एक भक्ती, दुसरं ज्ञान आणि तिसरं वैराग्य. महाराज शौनकजी शिष्य म्हणून सुतजींच्या पुढे बसलेले आहेत. पण थोडं याचं बारकाईनं ध्यानात घ्या. शौनकजी शिष्य आहेत, तरी मोठ्या माणसांच्या चर्चेतून आपल्याला लहान्यातूनही भेटते आणि मोठ्यातूनही भेटते. शौनक शिष्य म्हणून बसलेत तरी त्यांच्या बोलण्यातूनही आपल्याला काही मिळते. आणि सुतजी उत्तर सांगतील तर मग तर काही प्रश्नच नाही, आपल्याला भरपूरच काहीतरी मिळणार आहे. 2 मोठे माणसं जर चर्चेला भेटली, त्या 2 मोठ्यांमध्ये एक लहान असतो आणि एक मोठा असतो, पण आपल्याला दोघे जण आदर्श असतात. लहानही आदर्श आहे आणि मोठाही आदर्श आहे. तसं शौनकजी सुतांना प्रश्न विचारतात. सूतजी विवेक वाढवण्याचा काय उपाय सांगणार आहे ते आपण पुढे पाहूया. पण वर्तमान शौनक महाराजांनी प्रश्न विचारला, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यापासून प्राप्त झालेला विवेक कसा वाढेल? महाराज याचा अर्थ असा आहे, शौनकांनी आपल्याला 3 साधना सांगितल्यात विवेकाच्या. पहिली साधना भक्ती, दुसरी साधना ज्ञान आणि तिसरी साधना सांगितली वैराग्य. म्हणजे आपल्या सर्वांना हे कळालं की भक्तीतूनही विवेक मिळतो, ज्ञानातूनही विवेक मिळतो आणि वैराग्यातून सुद्धा विवेक मिळतो. हे शौनकांच्या प्रश्नातून आपल्याला भेटलेलं उत्तर आहे. विवेक कशाने मिळतो? भक्तीने, ज्ञानाने आणि वैराग्याने आपल्याला विवेकाची उपलब्धी होते, विवेकाची प्राप्ती होते. आता भक्तीने प्राप्ती होते. हो, भक्ती कशाला म्हणतात? मला सामान्यतः व्यवहारामध्ये अगदी विद्वद्वर्य सुद्धा भक्ती आणि उपासना या दोनही गोष्टीला सारखंच मानतात. भक्ती म्हणजेच उपासना आणि उपासना म्हणजेच भक्ती. पण शास्त्रामध्ये अगदी भक्ती आणि उपासना वेगळ्या वेगळ्या रूपानं सांगितलेली आहे. भक्ती कशाला म्हणावं, उपासना कशाला? थोडक्यात त्यांच्यातला फरक असा आहे, उपासना ज्ञानात प्राक, ज्ञानांतरम भक्तीच भक्त. म्हणजे उपासना म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीपूर्वी जे केलं जाते ती उपासना आहे आणि ज्ञान प्राप्तीनंतर जी केली जाते तिला भक्ती म्हणतात. पण आपल्याला जर ज्ञान नसेल, अद्वैत ज्ञान झालेलं नसेल आणि आपण जर माळ जपत असू तर आपण त्यालाही भक्ती म्हणतो, हे आपलं अज्ञान आहे. पण म्हटलं जातं
आता तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसले तर काय झाली ही तुमची सगळ्यांची श्रवण भक्ती भक्ती म्हटल्या जातं. मी बोलून राहिलो हे कीर्तन भक्ती भक्ती म्हटलं जातं. पण खऱ्या अर्थानं शास्त्राच्या मनोगतानुसार तुम्ही असाल मुक्त तर मग काही प्रश्न नाही. पण जर तुम्हाला ब्रह्मज्ञान झालेलं नसेल आणि तुम्ही जर श्रवण करत असाल तर श्रवण भक्ती नाही, ही तुमची श्रवण नावाची उपासना सुरू आहे. ज्ञानाच्या पूर्वी केलेली उपासना असते आणि ज्ञानाच्या नंतर केली जाणारी जी आहे तिला भक्ती म्हणतात. आपण आता जर पांडुरंगाचं दर्शन करत असू तर ही आपली उपासना आहे. आणि तुकाराम महाराज येऊन जर पांडुरंगाचं दर्शन करत असतील तर ती तुकोबारायांची भक्ती आहे. आपण पांडुरंगाचं दर्शन करतो ही उपासना आहे. ज्ञानोबाराय आले आणि पांडुरंगाचं दर्शन केलं तर ही त्यांची भक्ती आहे. आपण ज्ञानाच्या प्राक अवस्थेमध्ये असल्यामुळं आपली उपासना आहे. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांनी केलेली जी असेल तर त्याला आपण भक्ती अशा प्रकारे बोलूया. तर भक्ती उपासना, तर या ठिकाणी जो भक्ती शब्द आहे हा कोण्या वाचक घ्यावा, तर यावर काही श्रीधराचार्यांनी पण टीका बिका लिहिलेली नाही. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीच्या बळावर याचा अर्थ घ्यायला काही अडचण नाही. आचार्यांनी अगदी जन्माद्यस्येतून वयादितरतः प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायापासून चर्चेला आरंभ केलेला आहे. त्यामुळे अगदी साधा अन्वयार्थासहित भागवत लिहिणाऱ्यांनी सुद्धा या 5 अध्यायाचे काही अन्वय बी केलेले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र याचा अर्थ घ्यावा लागेल. तर भक्ती या पदाचा अर्थ या ठिकाणी आपल्याला उपासना असा घ्यावा लागेल. कारण विवेक साध्य आहे आणि भक्ती साध्य आहे. साध्याने थोडी साध्य मिळणार आहे, तर उपासनेने साध्य मिळेल. तर भक्ती म्हणजे उपासना आणि या उपासनेने प्राप्त झालेला विवेक, ज्ञानाने प्राप्त झालेला विवेक आणि वैराग्याने प्राप्त झालेला विवेक हे वाढेल कसा. पहिल्यांदा उपासना, ज्ञानाच्या पूर्वी केली जाणारी उपासना. या उपासनेमध्ये शास्त्रकर्त्यांनी 3 प्रकार केलेले आहेत. पहिली उपासना अवस्तुभावन उपासना, दुसरी उपासना उत्कर्ष बुद्धी उपासना, तिसरी उपासना तदाकार करण उपासना. 3 प्रकारच्या उपासना शास्त्राने सांगितल्या. त्यातली पहिली उपासना आहे अवस्तुभावन उपासना. यथा वेदे योषित अग्नी, वेदातला मंत्र आहे. योषित शब्दाचा अर्थ होते स्त्री आणि उपासना सांगितली स्त्रीच्या ठिकाणी अग्निरूपाने उपासना करा. स्त्रीला काय समजा, अग्नी समजा, आग समजा. तिथं स्त्रीला गौणी रूपानं आग म्हटलंय. कारण वास्तव रूपाने जर पाहिलं तर स्त्री कधी आग होऊ शकते का? नाही. जर स्त्री जर आग होऊ शकली असती, स्त्री जर आग असती तर कोण गॅस आणि बीस आणि पाणी तापवायचे कुठानेच केले नसते. आंघोळ करायचे, हांडा घेतला असताना एखाद्या बाईच्या डोक्यावर, बस बाई थोडा वेळ. योषित अग्नी, कारण वेद सांगून राहिला. हे वेदाचं वाक्य सांगितलं मी तुम्हाला, स्मृतीचं म्हणजे पुराणाचं नाही सांगितलं. योषित म्हणजे स्त्री, अग्नी म्हणजे अग्नी. बाई काय आहे? अग्नी आहे. अग्नी. एखाद्याला हांडा दिला असता डोक्यावर, तेवढ्यात पाहुणे आले चहा ठेवायचा आहे. दुसऱ्या एखाद्या छकुलीला बोलवलं असतं रस्त्यावर, एक बाई इकडे मला जरा चहा करायचा आहे, घेतलं असतं चहाचं पातेलं आणि तिच्या डोक्यावर ठेवून दिलं असतं. चपाती करायची आहे, एखादी आजी बसेलच आहे, कामच नाही, तिच्या डोक्यावर चपातीचा तवा ठेवून गेला असता. छोटा ठेवला असता, चिंता नका करू. म्हणजे मोठ्या लग्नाच्या स्वयंपाकाचा तवा नसता ठेवला, मग 2-4 आज्या घेतल्या असत्या. कारण योषित अग्नी, शास्त्र काय सांगून राहिलं? शास्त्र म्हणजे डायरेक्ट वेद. स्त्री ही अग्नी आहे म्हणे. मग स्त्री जर अग्नी आहे तर त्यांच्या हाता खांद्या पाठीवर चहा बी व्हायला पाहिजे तयार. मग असं तर होत नाही. मग शास्त्राने उपासना तर सांगितली, मग करावी का नाही? हो, करावी. या ठिकाणी ईश्वर तंत्र फल आहे, कर्तृतंत्र उपासना आहे. योषित अग्नी, स्त्रीला अग्नी मानून उपासना करा. या उपासनेचं नाव दिलं शास्त्राने अवस्तुभावन उपासना. अवस्तू, कारण योषित म्हणजे स्त्री, ही अग्नी नाही, पण तिला अग्नी आपल्याला मानायचं आहे म्हणून याला म्हणायचं अवस्तू. अवस्तू, स्त्री अग्नी नसताना तिला अग्नी मानणं, अवस्तुभावन उपासना. याचं काय फळ आहे? तर ते फळ ईश्वर देईल. तुमच्या साधनेनं त्यात काही नाही. ईश्वरानं सांगितलं ना, वेदानं सांगितलं ना की तुम्ही स्त्रीला अग्नी मानून उपासना करा तर होईल. महाराज खूप स्त्रियांवर न्यायशास्त्राने केला. अहो, अनेक प्रकारचे तीर्थ सांगत असताना स्त्रीला जसं पती नावाचं तीर्थशास्त्राने सांगितलं, तसं माणसाला पत्नी नावाचं तीर्थशास्त्राने सांगितलं. जशी गुरु, माता हे तीर्थ आहेत,
तसंच एक तीर्थ सांगितलं, पत्नी तीर्थ. डायरेक्ट शास्त्राने वर्णन केलंय, पत्नीला तीर्थ माना. म्हणजे काय? तीर्थ कशाला म्हणतात? तिर्यती ते तीर्थ. जे आपल्याला तारते त्याला तीर्थ म्हणतात. जे आपल्याला तारते त्याला तीर्थ म्हणतात. पत्नी पतनात त्रायते, असा पत्नी जी पतनातून रक्षण करते त्याला पत्नी म्हणतात. आणि खरोखर स्त्री जर पतीच्या मतानुसार पतीला अनुसरून वागायला लागली तर महाराज पतीचा उद्धार अगदी सहज आहे. जालिंदर मरत नव्हता, वृंदेचं पातिव्रत्य भंग करावं लागलं. मग तुळशीची वगैरे जी उत्पत्ती झाली तोच सगळा प्रसंग. तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत असतात, बायाला विस्तारानं सांगत नाही. पण पत्नीच्या बळावरच पतीचा विजय अशा प्रकारे आहे. राक्षस मरतच नव्हता, किती प्रयत्न केला मारण्याचा, काहीच होत नव्हतं. कळालं मग की याची पत्नी पतिव्रत आहे, तिच्या पतिव्रततेचा भंग केला आणि मग इकडं या राक्षसाला मारल्या गेलं. परत ती तुळस झाली. भगवान श्रीकृष्णाने मग पत्नी रूपाने तिचा स्वीकार केला आणि तिचाच तुळस आहे. पतिव्रता म्हणून ती मूळची आहे, राक्षसाची पत्नी होती. रक्षण करते. महाराज देव सुद्धा मारू शकत नव्हता पतिव्रतेच्या पतीला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. महाराज सूर्याला अडवलं. आपल्या अनुसयेच्या बहिणीची मुलगी, काय तिचं नाव? अनुसयेच्या बहिणीची गुणवती. तिच्या ऋषीने शाप दिला की माझी एवढ्या दिवसाची तपश्चर्या मोडली, सूर्योदय होता बरोबर तुझा हा पती मृत्युमुखी पडेल. तो कुष्ठी असो, कोणत्याही रोगानं असो. तरी महाराज पतीचा त्याग पत्नीला नाही सांगितला. काय श्लोक? जडो रोग्य धनो पिवा. सुरुवात दुःशिलो दुर्भोगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पतिस्त्रीवीर न हातव्या. दुःशिलो दुर्भोगो वृद्धो. दुःशील पतीचा स्वभाव खराब असेल, दुःशिलो स्वभाव चांगला नाही. दुःशिलो दुर्भोगो, त्याचं भाग्यहीन असेल पती, करंट्या कपाळाचा असेल. दुःशिलो दुर्भोगो वृद्धो, पत्नी तरुणी आहे आणि पती म्हातारा असेल. दुर्भोगो वृद्धो जडो, बुद्धिहीन असेल दगडासारखा. जडो अरोग्य, ज्याला जडो रोग्यच आहे. जडो रोग्य म्हणजे रोगी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रोग ज्याला झालेले आहेत. अधना म्हणजे कोणत्याच प्रकारचा कवडीही त्याच्याजवळ नाही, दरिद्री आहे. दुःशिलो दुर्भोगो रोग्य जडो धनोपिया पती स्त्रीभी न हातव्या. तरी सुद्धा बाईने पतीचा त्याग करू नये असं शास्त्राने विधान केलं. हा तर रोगी आहे, मी माझ्या पतीचा त्याग कसा करू? महाराज सूर्याला तिनं आज्ञा दिली की सूर्याला म्हणा तुझा उदय तर होऊन पाहो. पत्नी तीर्थ आहे. त्या कौशिकाचा मोक्ष, गुणवतीच्या पतीचा मोक्ष कोणामुळे झाला? पत्नीमुळे झाला. पत्नीला शास्त्राने तीर्थ मानलं. एकाच बैलगाडीचे दोन चाक आहेत म्हणतात, पती आणि पत्नी. आणि ते दोन्ही चाकं जर व्यवस्थित असतील आणि व्यवस्थित जर चालत असतील तर महाराज तो संसारच नाही, अगदी संन्यास आश्रम आहे तो. हो, संन्यासी जरी असले किती मोठे संन्यासी, अगदी दंडी संन्यासी असले तरी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पाया पडतात की नाही? विठ्ठल आणि रुक्मिणीला मानतात की नाही? प्रभू रामचंद्र आणि सीतेला, जो राम प्रभूचा अयोध्येमध्ये विशिष्ट एक संप्रदाय आहे, तर त्यामध्ये 99% ब्रह्मचारी आहेत अयोध्येमध्ये, ज्यांचा काहीही स्त्रीशी संबंध नाही, असे ब्रह्मचारी आहेत. पण ते त्यांचं भजन सीताराम आहे. राम सीता नाही, श्रीराम नाही, नुसतं राम नाही. आमचे गुरुजी आहेत, ते रामप्रभूंचे भक्त आहेत, त्यांना फोन केला की असं म्हणावं लागतं सीताराम. तर त्या गुरुजींचं नावच पडलं सीताराम गुरुजी. स्वतः संसाराशी काही संबंध नसतो, पण सीतेचंही नाव घेतात, रामाचंही नाव घेतात. मग बाईचं नाव कसं काय घेऊन राहिले? रुक्मिणीचं नाव संन्याशी कसे घेऊन राहिले? लक्ष्मीचं नाव संन्याशी कसे घेऊन राहिले? अरे त्यांचा संसारच नाही तो. काय वागणं महाराज? जे बैलगाडीचे चाकं जे एकदम व्यवस्थित म्हणतात ते त्यांच्या ठिकाणी घडतं. त्यामुळे संन्याशाला सुद्धा तो गृहस्थ आश्रम आदर्श मानला जातो. आणि सीता आणि रामप्रभूचं दर्शन संन्याशाकडून सुद्धा घेतलं जातं. कशामुळे? तर आदर्श अशा प्रकारचं. तर पत्नी जर व्यवस्थित असेल आणि पती जर व्यवस्थित असेल
तर त्या पती आणि पत्नीला आमच्या शास्त्राने तीर्थ मानलं, स्त्रीला अग्नी मानलं. योषित अग्नी ही उत्कर्ष अवस्तू भावन उपासना. स्त्रीला अग्नी मानलं. का बरं मानलं स्त्रीला अग्नी? स्त्रीला अग्नी का म्हणावं त्याचं उत्तर स्त्रीला अग्नी म्हणण्याचं एवढंच आहे, अग्नी जसं जाळून टाकते तसं स्त्री सुद्धा जर व्यवस्थित वागली तर पतीच्या सगळ्या पापादिकांची राख रांगोळी करून टाकते. म्हणून पत्नी व्यवस्थित असणं हे खूपच महत्वाची बाब आहे. योषित अग्नी, पत्नीला स्त्रीला अग्नी माना आणि उपासना करा. याला अवस्तू भावन उपासना म्हणतात. स्त्री अग्नी नाही पण तिला अग्नी माना, अवस्तू भावन उपासना. ईश्वर फळ देईल. दुसरी उपासना शास्त्रकर्त्यांनी सांगितली उत्कर्ष बुद्धी उपासना. उत्कर्ष बुद्धी उपासना वेदामध्ये आलेला आहे. आणि आमच्या शंकराचार्यांनी सुद्धा ब्रह्मसूत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 1ल्या पादाच्या 5व्या सूत्रामध्ये म्हणतात ब्रह्मदृष्टी उत्कर्षात. उत्कर्ष म्हणजे स्त्रीला अग्नी मानणं एवढं तर खाली नाहीये ना, पण इंद्रादिकांना ब्रह्म मानणं. इंद्र आहे, चंद्र आहे, महेंद्र आहे, हे सगळे मोठे मोठे देव आहेत, पण या देवांना ब्रह्म मानणं तर हे ब्रह्म नाहीत. ही इंद्रादी कल्पाचे अधिकारी असणारे देवता आहेत आणि या देवतांना ब्रह्म मानणं याला म्हणतात उत्कर्ष बुद्धी उपासना. थोडक्यामध्ये चपराशाला साहेब मानणं याला उत्कर्ष बुद्धी उपासना म्हणावं. आणि असे अनुभव येतात पहा. आपण एखाद्या तहसीलदाराच्या ऑफिसला गेलो व एखाद्या कोण्या मोठ्या ऑफिसला गेलो तर त्या ऑफिसला आपण गेल्यानंतर बाहेर जो चपराशी असतो त्याच्याशी काय बोलायला लागते, साहेब आहेत काय? ते साहेब असते महाराज आतल्या साहेबाचं पिल्लू. तुम्हाला माहित नाही, आतले जे असतात ते यांच्याशी त्यांचं पूर्ण बोलणं झालेलं असते. चपराशी म्हणजे एकदम टाकाऊ माल आहे बाहेर असं नाही. आतल्या व्यक्तींनी बाहेरच्यांशी व्यवस्थित संवाद साधलेला असतो की आलेल्याला कोणाला अंदर येऊ द्यायचं, कोणाला म्हणायचं साहेब आहेत, कोणाला म्हणायचं साहेब नाहीत, कोणाला म्हणायचं साहेब झोपलेले आहेत, कोणाला म्हणायचं साहेब जेवण करून राहिले, कोणाला म्हणायचं साहेबांचा भेटायचा वेळ नाही, आणि कोणाला लागे दिसता बरोबर आत घेऊन यायचं. हे सगळं त्याला सांगितलेलं असते. त्याला जर तुम्ही म्हटलं एन ऊ जमल का? त्याच्याशी तुम्हाला साहेब म्हणून बोलावं लागेल. आहे चपराशी म्हणावं लागतं साहेब. याला म्हणतात शास्त्रामध्ये उत्कर्ष बुद्धी उपासना. आहे इंद्र, आहे चंद्र, आहे महेंद्र, आणि त्याला समजायचं ब्रह्म. याला म्हणतात चपराशाला अधिकारी समजणं उत्कर्ष बुद्धी उपासना. ब्रह्मदृष्टी उत्कर्षात. उपासना करतानाचं विधान शास्त्राने सांगितलंय लहाण्याच्या ठिकाणी मोठेपणाची बुद्धी करा, मोठ्याच्या ठिकाणी लहाण्याची बुद्धी नाही करायची. दगडाला देव माना, देवाला दगड नका मानू. हे वाक्य नीट ऐका. काय बोललो मी? दगडाला देव माना, देवाला दगड नका मानू. लहाण्याच्या ठिकाणी मोठ्याची बुद्धी करायची, मोठ्याच्या ठिकाणी लहान बुद्धी ही उपासनेमध्ये निषिद्ध आहे. साधारण वस्तू ब्रह्मदृष्टी ही कर्तव्या, न ब्रह्मणी साधारण वस्तुदृष्टी ही कर्तव्या. कशामुळे? आचार्यांनी उदाहरण दिलं निष्फलत्वात. हेतू दिला. लहान वस्तू आहे, दगड आहे, पाषाण आहे, आणि त्याला देव तुम्ही मानायला लागले, फायदा आहे तुम्हाला. पण देव आहे आणि त्याला दगड मानायला लागले, काय फायदा आहे? निष्फलत्वात. मोठ्याच्या ठिकाणी लहान बुद्धी करून फायदा नाही, लहानाच्या ठिकाणी मोठी बुद्धी करून फायदा आहे. याला उत्कर्ष बुद्धी उपासना म्हणतात. 3 मुख्यत्वाने उदाहरणं शास्त्राने दिली. त्या उत्कर्षासाठी 3 उदाहरणं आहेत पहा. अतः स्त्रीभी पतो ईश्वर भाव कर्तव्य, पुत्रैहि माता पितरौ ईश्वर भाव कर्तव्य, तथैव शिष्येन गुरुवपि ईश्वर भाव कर्तव्य. 3 उदाहरणं आहेत पहा. बाईनं माणसाला म्हणजे नवऱ्याला कधीही माणूस मानू नये. मानतही नाहीत म्हणा, जनावर मानतात. तर इथं आपल्याला तसं नाही सांगायचं. बायांनी स्त्रियांनी कधीही पतीला माणूस मानायचं नाही, देव मानायचं. मुलांनी आई वडिलाला कधी माणूस आणि बाई मानायचं नाही, देव मानायचं. शिष्यानी गुरुला कधीही सामान्य माणूस मानायचं नाही, देव मानायचं. या 3 ठिकाणी होणारी मनुष्यबुद्धी अधपतनाला कारण आहे. एतेषाम उपरी यदि जीवबुद्धी कृता चेत अधपतनमेव. आचार्य ब्रह्मसूत्रामध्ये म्हणतात चेत अधपतनमेव. तो नरकात जाणार जाणार जाणार. बाई असेल तर जाणार, क्रियापद तेच राहील. नवऱ्याला माणूस मानणारी बाई नरकात जाणार,
आई बापाला जो मुलगा माणूसन बाई आहेत साधे असं मानत असेल तो नरकात जाणार, आणि गुरुजीला सामान्य माणूस मानणारा शिष्य सुद्धा नरकात जाणार. गुरूंच्या ठिकाणी ईश्वरबुद्धी, पतीच्या ठिकाणी ईश्वरबुद्धी, आणि आई वडिलाच्या ठिकाणी लक्ष्मीनारायण बुद्धी झाली पाहिजे. नाथ महाराजांनी सत्पुत्राचं लक्षण केलं पहा. माता स्वयमेव लक्ष्मी जान, पिता नारायण, ऐशा भावे करी जो भजन, सत्पुत्र जाणतो एक. नाथ महाराजांनी सत्पुत्राचं लक्षण केलं. जो आईला लक्ष्मी मानतो आणि वडिलाला प्रत्यक्ष नारायण मानतो त्याला सत्पुत्र मानतात, आणि यांच्या ठिकाणी मनुष्यबुद्धी होणं हे नरकाला कारणीभूत आहे. आपले गुरुजी असतील त्यांना देव माना, आई वडिलांना माणूस आणि बाई जर मानाल तर नरकात जायचे लक्षण आहे. त्यांना ईश्वर आणि लक्ष्मी माता अशा प्रकारे माना. तर याला शास्त्रामध्ये उत्कर्ष बुद्धी म्हणतात. आपले आई वडील काही वेगळे आहेत का? जसे इतर बाई आणि माणसं आहेत तसेच आई वडील आहेत, पण तरीही त्यांना देव माना. तुमचे पती काही विशेष आहेत का दुसऱ्या माणसापेक्षा? का इतरांच्या शरीरामध्ये रक्त प्रवाहित आहे आणि तुमच्या पतीच्या शरीरात काही अमृत वाहतं का? नाही, त्याच्याही शरीरात रक्तच वाहतं, पण तोही जरी माणसांसारखा असला इतर तरी नाही मानायचा, त्याला देव मानायचा. उत्कर्ष बुद्धी उपासना. गुरु काही इतर माणसापेक्षा वेगळे असतात काय? आपले नाही, अशाच असतात, पण तरीही त्यांना देव मानायचं. याला शास्त्रामध्ये उत्कर्ष बुद्धी उपासना अशा प्रकारे शास्त्राने संबोधिलेलं आहे. उत्कर्ष बुद्धी उपासना. याच्या पुढची उपासना आहे तदाकार करण उपासना. या उपासनेच्या संबंधातला विचार आपण उद्याला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री पंढरीनाथ महाराज की. श्री रुक्मिणी माता.